पालकमंत्री मेघना दिदीजी बोर्डीकर साहेब आणि म्हणून या ठिकाणी आपल्या सर्वांनी एकदा टाळ्यांच्या गजरामध्ये स्वागत करायचं। श्री चक्रधर स्वामी की जय। आज आपल्या आश्रमामध्ये गुरुजींच्या पवित्र पर्व सोहळ्यानिमित्त या ठिकाणी उपस्थित उपाध्ये परमपूज्य आचार्य डॉक्टर बाबासाहेब या ठिकाणी उपस्थित डॉक्टर केदार रेड्डीजी, शिवाजीराव खडसेजी, उपस्थित सर्व बरोबर सांगितलं की मी मानवभाव पंथाचं लहानपणापासून शिकवण माझ्या घरात कारण माझे काका आत्मारामजी शिंदे हे पिंपळगावकर त्यांच्यासोबत म्हणजे मावशीसोबत मी प्रत्येक वेळी प्रत्येक कार्यक्रमाला आपल्या मठामध्ये जायची। आमच्या बोलीला सुद्धा चांगले आश्रम आहेत आणि त्या ठिकाणी जसा जसा मला वेळ मिळेल तेव्हा तेव्हा मी जाते। आणि लहान असताना 3-4 वेळा मला गाडीच्या देवाला सुद्धा जाण्याचा भाग्य सौभाग्य लाभलेला आहे। सुद्धा नेहमीच माझ्या पाठीशी असतात। आज या कार्यक्रमासाठी येताना मला जेव्हा बाबांनी आमंत्रण दिलं मला आनंद झाला। मी बाबांना म्हणले सुद्धा की बरेच दिवस झालं मला यायचं आश्रमामध्ये पण यायला जमत नाही, ह्या निमित्ताने मी नक्की येईन। आणि एवढ्या मोठ्या समुदायाला बघून इथे आनंद होतो। आज बाबांनी सांगितलं की अनेक वर्षांपासून आपल्याला पालकमंत्री हक्काचा पालकमंत्री मिळाला नाही आणि दुर्दैवाने जे लोकप्रतिनिधी आपल्या जिल्ह्यातले सुद्धा होते त्यांना पण कधी वाटलं नाही हा मानवभाव पंथ नेहमी प्रत्येकाला चांगली शिकवण चांगला विचार आणि खऱ्या अर्थाने आपल्या त्या दिव्या चरित्राच्या माध्यमातून आज मराठीला जे अविभाज्य भाषेचा दर्जा जो मिळालेला आहे तेवढ्या मोठ्या पंथाची परंपरा आपल्या जिल्ह्यामध्ये आपल्या परीने आपल्या भक्तजनांच्या सोबत त्यांच्या सहकार्याने आपापले विचार प्रसार करण्याचं जे काही काम करत आहे त्याला काहीतरी राजकीय भांडवल सुद्धा आपण द्यावं। दुर्दैवाने हा विचार कधी बाबा यापूर्वी आला नाही। बघा 2001